उन्हाळी वाळवणामध्ये आज आपण 2 डाळी मिक्स करून मस्त असे वर्षभर टिकणारे सांडगे बनवले आहेत. सांडगे बनवायला एकदम सोपी पद्धत इथे वापरली आहेत. वर्षभर छान असे टिकतात. जराही याला जाळी वगैरे लागत नाही आणि खायला अतिशय भारी असे लागतात. आता हे सांडगे बनवण्यासाठी आपल्याला आदल्या रात्री काय करायचं आहे, तर दोन्ही डाळी भिजत घालायच्या आहेत. तर ते इथे मी एका कपाच्या मापाने 1 कप चण्याची डाळ आणि 1 कप मुगाची डाळ अशी रात्रीची भिजत घातली होती. स्वच्छ धुवून घेतली अगोदर आणि भरपूर सारं पाणी घालून याला भिजत घातलं होतं. आता सकाळी छान अशी भिजली आहे. आता यामधलं सगळं पाणी आपल्याला काढून घ्यायचं आहे. दोन्ही डाळींमधलं एखाद्या चाळणीमध्ये पाणी काढून घ्यायचं. तर यामध्ये तुम्ही अजून मसूरची डाळसुद्धा वापरू शकताय. तर मी फक्त 2च डाळी इथे वापरल्या आहेत. आता चाळणीमध्ये ह्या दोन्ही डाळी काढून घेते, म्हणजे यातलं सगळं पाणी खालच्या भांड्यामध्ये निघून जाईल. आपल्याला ह्याचे सांडगे बनवायचे आहेत ना, तर याला काय करायचं, आपल्याला मिक्सरच्या भांड्यामध्ये आता हे जाडसर असं वाटून घ्यायचं आहे. आता ह्या डाळी वाटताना आपल्याला यामध्ये थोडंसुद्धा पाणी घालायचं नाही आहे. पाणी न घालता आपल्याला याला जाडसर असं वाटून घ्यायचं आहे. तर सुरुवातीला मी चण्याची डाळ वाटून घेते आहे. सुरुवातीला मिक्सर काय करायचं, चालू बंद करत असं जाडसर याला वाटून घ्यायचं आहे. जास्त बारीक वाटायचं नाही, नाहीतर काय होतं, आपले हे सांडगे तयार झाले ना, तर त्याची भाजी करताना ते सांडगे शिजत नाही आणि शिजण्यासाठी ना भरपूर वेळ लागतो. म्हणून आपण वाटताना याला थोडंसं जाडसर वाटायचं आहे. तर या पद्धतीने मी दोन्ही डाळी वाटून घेतल्या आहेत. आता ह्या मिक्स करून घेते आहे. तर या डाळीमध्ये तुमच्या आवडीनुसार तुम्ही यामध्ये मसाले घालू शकताय. तर यामध्ये मी 1 चमचा जिरे घातले, 1 चमचा हळद पावडर घातली आहे आणि 2 चमचे मी लाल तिखट घातलं आहे. चवीपुरतं यामध्ये 1 चमचा मीठ घातलं आहे. त्यानंतर यामध्ये मी भरपूर सारी चिरून घेतलेली कोथिंबीर घातली आहे आणि त्यानंतर हे सगळं आपल्याला व्यवस्थित मिक्स करायचं आहे. तुम्ही यामध्ये कांदासुद्धा बारीक चिरून घालू शकताय. पण मी ह्यामध्ये कांदा नाही घातला आहे. तर कसं भाजी करताना आपण कांदा यामध्ये ॲड करतोच, त्यामुळे आत्ता मी यामध्ये कांदा घातलेला नाही आहे. काही जणी काय करतात, फक्त उडदाच्या डाळीचेच वडे बनवतात. पण आमच्याकडे कसं गावी असे दोन्ही डाळी मिक्स करून वडे बनवतात. अशा प्रकारचे वडे जर बनवले ना, तर काय होतं, उन्हाळ्याच्या दिवसामध्ये आपल्याला भाजी करण्यासाठी काहीच नसतं. मग अशा प्रकारचे जर आपण वडे बनवून ठेवले ना, तर चटपट आपल्याला याची भाजी बनवता येते किंवा रस्सा कालवण बनवता येतं. आता तयार झालेलं पीठ काय करायचं आहे, आपल्याला वडे बनवायचे आहेत ना, तर मी ताटावरती थोडंसं सुक्कं पीठ घालून घेतलं आहे आणि त्यावरती असे छोटे-छोटे आपल्याला वडे काढून घ्यायचे आहेत. तर वडे पाडण्याची एक मस्त अशी कलासुद्धा आहे. तर असं अंगठ्याने काय करायचं आहे, आपल्याला थोडं-थोडं पीठ असं घालायचं आणि मस्त गोलाकार असा वडा तयार करून घ्यायचा आहे. तर हे वडे तुम्ही प्लास्टिकच्या पेपरवर सुद्धा टाकू शकता. पण हे ताट असंच उन्हामध्ये ठेवायचं, म्हणजे पटकन वडे सुकतात. तर आणि कसं वडे तोडायला सुद्धा जास्त वेळ लागतो की नाही, तर ताट असं घ्यायचं, स्टूलावर ठेवायचं आणि मस्तपैकी खुर्चीवर बसायचं आणि हे वडे असे तोडायचे. तर असे वडे तयार करून घ्यायचे आणि नंतर उन्हामध्ये 2 दिवस हे वडे छान असे कडकडीत सुकवून घ्यायचे, म्हणजे वर्षभर टिकतात. त्याला जाळी लागत नाही. कसं ह्या डाळी वापरल्या आहेत की नाही, तर याला जाळी लागू शकते, म्हणून आपल्याला उन्हामध्ये छान असे सुकवून घ्यायचे आहेत. मैत्रिणींनो, तुम्ही कोणकोणत्या डाळीपासून अशा प्रकारचे सांडगे बनवतात? तर ही सांडगे बनवायची पद्धत तुम्हाला आवडली असेल, तर नक्कीच एखादं छोटंसं कमेंट करा आणि आवडले असेल तर लाईकही करा. चॅनलवर तुम्ही नवीन असाल, पहिल्यांदाच माझा हा व्हिडिओ पाहत असाल, चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल, तर नक्कीच चॅनलला सबस्क्राईब करा. बेल आयकॉनवर क्लिक करा, म्हणजे माझे नवीन-नवीन व्हिडिओ पुढचे तुम्हाला पटकन पाहायला भेटतील. 2 दिवस उन्हामध्ये मस्त असे सांडगे मी सुकवून घेतले, छान तयार झालेले आहेत आणि तुमच्याकडे यांना सांडगे म्हणतात की वडे म्हणतात, हे सुद्धा कमेंटमध्ये जरूर सांगा. माझ्या चॅनलवर नवीन-नवीन वेगवेगळ्या प्रकारच्या उन्हाळी वाळवणातल्या रेसिपीज आहेत, त्यासुद्धा तुम्ही जाऊन नक्की बघा. आवडल्या तर लाईक करा, कमेंट करा. तर आपण पुन्हा भेटूया अशाच छोट्याशा आणि नवीन रेसिपीसोबत. तोपर्यंत बाय बाय.